नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आजच्या भागात आपण पु ल देशपांडे यांनी विश्वभारतीतील दीक्षांत समारंभ, त्यासाठी केली जाणारी तयारी, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली ह्या कार्यक्रमातील हजेरी याचे इतके सुंदर आणि मंत्रमुग्ध वर्णन केले आहे की ऐकणारा आणि वाचणारा त्यामध्ये अगदी रममाण होऊन जातो. चला तर आपणही यामध्ये रमून जाऊयात. रक्तकरवी, लाल कण्हेर हे टागोरांचे प्रसिद्ध नाटक. या नाटकाची नायिका नंदिनी राजाच्या विरुद्ध बंड करून उठलेली असते. सदैव चौकटीआड असणारा, प्रत्यक्ष न दिसणारा, परंतु ज्याचे प्रजेची मने उखडून टाकणारे अस्तित्व मात्र सारखे भासत असते, असा तो राजा. विश्वभारतीचा कारभार, घटनेच्या चौकटीचा तो सरकारी बडेजाव, ग्रंथालय आणि संगीत किंवा चित्रशाळेपेक्षाही अधिक मानाच्या स्थानी गेलेला तो कार्यकारी हिशेब निवासांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, हे सारे पाहून मला विश्वभारती ही त्या पोलादी चौकटीआडून सत्ता गाजवणाऱ्या राजाशी झुंजणाऱ्या नंदिनीसारखी वाटायला लागली. स्वच्छंदाने फुलू पाहणारी लाल कण्हेर आणि जीवनातल्या साऱ्या सुंदर आणि मुक्त आविष्काराच्या नाड्या आखडणारी लाल फीत. जमिनीतून नवे नवे धान्य उगवावे त्याऐवजी तिच्या पोटात गाडलेले मूर्त सुवर्ण खोदून काढणारा तो सुवर्णलोभी राजा. आणि ज्ञानाच्या आणि कलेच्या विकासाऐवजी फक्त आपले आर्थिक स्थैर्य या विषयाच्याच मागे लागलेला तो नवा अध्यापक वर्ग. शांतिनिकेतन ही एक जीवनसृष्टी आहे असे मानणारे वृद्ध प्राध्यापक आणि नोकरीची जागा आहे असे म्हणणारे नवे लोक यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. उदात्ततेचा ध्यास घेऊन नवनिर्मितीसाठी ज्ञानाच्या आणि कलेच्या क्षेत्रात नवे कर्षण करण्याऐवजी आरामात जगण्याचे आकर्षण हाच हेतू घेऊन जगणारे भाडोत्री भावनेने तिथे आलेले अध्यापक. दोन बाजारांच्या भांडणात तराजू हाती असलेल्या माकडाने खवा खावा तसे सरकारी अनुदानाच्या खव्याचे मालक लाल फितवाले झाले. उदात्त असंतोष गेला. पोटभरू कुरकुर सुरू झाली. चित्रापेक्षा चौकट मोठी मानणाऱ्या नोकरशाही राज्य यंत्रणेने ही प्रवृत्ती इथल्या प्राध्यापकांपर्यंत नव्हे तर विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन सोडली. पदवीदानासारखा समारंभ. गुरुदेवांनी त्याची आखणी इतकी सुंदर केली आहे की विश्वभारतीतला आतला असंतोष माहिती असूनही तो समारंभ पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. भारताचे पंतप्रधान हे विश्वभारतीचे कुलाचार्य असतात. यंदा इंदिरा गांधी या आचार्या आणि डॉक्टर कालिदास भट्टाचार्य हे उपाचार्य. गेले काही दिवस आम्रकुंजात या अनुष्ठानाची तयारी चालली होती. कलाभवनातले छात्र आणि छात्री आपापल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली आम्रकुंजात कुठल्या नव्या रंगवल्लिका काढाव्या यांच्या आकृती तयार करीत होत्या. संगीत भवनात दीक्षा समारंभाच्या वेळी म्हणण्यासाठी गुरुदेवांनी रचलेल्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. आम्रकुंजात मोहोराचा घमघमाट सुटला होता. वसंताच्या वैतालिकांचे तर सतत कुंजन चाललेले असायचे. सावरी फुलली होती. पलशाच्या डहाळ्यांवर भगव्या फुलांचे घोस फुलले होते. अंजनवृक्ष नीलांशुक ल्याले होते. आणि कधी नव्हे त्या आश्रमाच्या परिसरात पोलिसांच्या गाड्यांची ये जा सुरू झाली होती. विश्वभारतीचा दीक्षांत समारंभ. शांतिनिकेतनातील रहिवाशांनी दिवाळीसारखे पहाटे मंगलस्नानी केली. कलकत्त्याहूनही खूप पाहुणे मंडळी आली होती. सुस्नात सुवसना महिलांची आणि धोतरे नेसून अंगात रेशमी किंवा पांढरे शुभ्र झब्बे चढवून अंगावर उत्तरीय घेऊन निघालेल्या भद्र लोकांची आम्रकुंजाकडे रीघ लागली होती. छात्रगणही धोत्रात होता. पण या साऱ्या सौंदर्याला पोलीस बंदोबस्ताचे गालबोट लागले होते. आश्रमात आणि थेट बोलपूरपर्यंत इतके शस्त्रधारी आणि गणवेशधारी पोलीस दिसत होते की हा विश्वभारतीचा दीक्षांत समारंभ आहे की पोलीस दिनाचा कार्यक्रम आहे असा प्रश्न पडावा. जिथे सर्वांची चित्ते भयशून्य आहेत अशा भारताचे स्वप्न पाहणाऱ्या रवींद्रांच्या आश्रमात दीक्षाविधीसारख्या सुंदर समारंभाला पोलिसांनी ग्रहण लावले होते. बंगालची राजकीय परिस्थिती स्फोटक. पंतप्रधानांच्या जीवाला अपाय झाला तर तो सारा मंगलविधी मांगल्याचे नाटक केल्यासारखा वाटत होता. वास्तविक किती सुंदर समारंभ.
परतंत्र भारतात पदवीदान समारंभाला काळे झगे घालून आणि लॅटिनमधून मंत्र म्हणून इंग्रजांनी युरोपीय वळण दिले होते. ती पद्धती आजही आमच्या कित्येक विद्यापीठांना झुगारून देता आलेली नाही. आणि टागोरांनी इंग्रजी राजवटीतही पदवीदानाचा असला भारतीय विधी सुरू केला होता. धोतर उपरणे या वेशात विद्यार्थी, रुंद लाल काठाच्या शुभ्र साड्या नेसून केसात फुले माळून आलेल्या विद्यार्थिनी, वेदातला तो स्नातकांना केलेला उपदेश, त्याचे रवींद्रांनी बंगालीत केलेले भाषांतर, भावी जीवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुण तरुणींना मंगल चिंतणारी आशीर्वाद देणारी गुरुदेवांची गीते, मंचावर सुंदर पुष्परचना, धूपदीपाची प्रसन्नता. प्रत्येक स्नातक रंगमंचावर आला की उपाचार्यांचे पदवंदन करीत होता. मग उपाचार्य जाईचे फूल चंदनाच्या गंधात बुडवून त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला तिलक लावित होते. मग तो विद्यार्थी त्यांचा आशीर्वाद घेत असे. आचार्या त्यांच्या हाती पदवीचा कागद आणि सप्तपर्णी वृक्षाचे पान देत. महर्षी देवेंद्रनाथांना परम आनंदाचे निधान जिथे गवसल्यासारखे वाटले तो हा सप्तपर्णीचा वृक्ष. नंतर कालिदास बाबूंनी बंगालीतून भाषण केले. फार सुंदर आणि हृदयस्पर्शी भाषण झाले त्यांचे. या ज्ञानोपसकाला विश्वभारतीचा आत्मा हरवल्याचे दुःख होते. एक खोलवर गेलेली वेदनाच बोलत होती. तरुण प्राध्यापक म्हणत, कालिदास बाबूंना ॲडमिनिस्ट्रेशन कळत नाही, त्यांना शासक हवा होता. लोकांना शिस्तीच्या दावणीला बांधणारा रिंगमास्टर हवा होता. खरे सांगायचे म्हणजे ज्या कर्ममार्गावरून आपण चालतो आहोत या मार्गावर प्रेमच नसलेल्यांना नेमके काय हवे असते त्यांचे त्यांना तरी कळते की नाही देव जाणे. कालिदास बाबूंचे त्या दिवशीचे भाषण निरोपाच्या सुरातले होते. त्यानंतर महिन्याभरातच त्यांनी आपल्या उपाचार्य पदाचा राजीनामा दिला. कालिदास बाबूंच्या भाषणानंतर इंदिराजी बोलल्या. त्या तिथल्या माजी विद्यार्थिनी. जवाहरलाल नेहरूंवर टागोरांचे गाढ प्रेम. त्यांनी नेहरूंना ऋतुराज म्हटले होते. आश्चर्य असे की इंदिराजींचे भाषण मात्र विद्यापीठाच्या आचार्याच्या भाषणासारखे उपदेशपर नव्हते. आपल्या किशोर वयातल्या आश्रमीय जीवनाचे त्यांना अपरिहार्यपणाने झालेले स्मरण. असाच वसंत फुलला होता आणि आपल्या आईवडिलांसमवेत एका दौऱ्यावर बालपणी त्या वीरभूम जिल्ह्यातून हिंडल्या होत्या. घटकाभर असे वाटले की तो आम्रकुंज, ती गीते, सुंदर वस्त्रे परिधान करून समोर बसलेले ते यौवन, रवींद्रांच्या मायेचे स्मरण, यामुळे इंदिरा गांधी क्षणभर आपले पंतप्रधानपद, पोलिसांना पहारा आणि हाजी इत्यादी विसंवादी गोष्टी विसरून जवाहरलाल नेहरूंनी जिला पत्रे पाठवली होती ती इंदिरा प्रियदर्शिनी झाली. राजकारणाच्या चिखलाखाली दडलेले शांतिनिकेतनातले सुंदर संस्कार घटकाभरासाठी का होईनात, परंतु एखाद्या कमळासारखे फुलून वर आले. खरे खोटे कोणी शोधावे, परंतु त्या दिवशीचा त्यांचा परफॉर्मन्स अतिशय हृदयस्पर्शी होता हे त्यांच्या विरोधकांनीही मान्य केले. ही जादू गुरुदेवांच्या शब्दसुरांनी भारलेल्या कवनांची होती. त्या सुंदर रंगवल्लिका आणि पुष्पसज्जेची होती की आम्रकुंजातल्या तरुवल्लीवर दाटलेल्या वसंत वैभवाची होती, कोण जाणे. माझ्या बाजूलाच एक पोलीस अधिकारी उभा होता. क्षणभर अंगावरच्या गणवेशाची गुरमी विसरून तो म्हणाला, ओ दारुण सुंदर. कलकत्त्याच्या एका मातबर वर्तमानपत्राचे 1-2 वार्ताहर माझ्या परिचयाचे झाले होते. दुपारच्या लंचला त्यांनी मला बोलावले होते. मी सहज थट्टेने म्हणालो, ज्या कोणी पंतप्रधानांना भाषण लिहून दिली असेल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मग तुम्हाला पंतप्रधानांचेच अभिनंदन करावे लागेल, कारण मी भाषणाची प्रत मागायला गेलो तेव्हा मला कळले की त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात भाषण लिहिल्यामुळे प्रती काढायला वेळ मिळाला नाही. मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. फार दिवसांनी का होईना त्या इथल्या आम्रकुंजात आले असतील. समारंभ चालू असताना जिथल्या एका झाडाखाली त्यांनी आपल्या मैत्रिणींशी किशोर वयातली हितगुजे केली असतील, त्या आम्रवृक्षाने त्यांना दुरून पालविले असेल. त्या आम्रकुंजातून छात्रछात्रींचे कौतुक करीत, त्यांना गोष्टी सांगत, गाणी शिकवीत हिंडणाऱ्या गुरुदेवांची भव्य मूर्ती दिसू लागली असेल. इंदिरा गांधीच्या भाषणाचा त्या दिवशी लागलेला सूर पाहून असे वाटले
की गुरुदेव गेले तरी तिथल्या आम्रकुंजामध्ये अजूनही माणसाला घटकाभर आपल्या अंतःकरणात डोकावून पाहायला लावण्याचे सामर्थ्य आहे. समारंभ संपल्यावर पुन्हा एकदा संरक्षक पोलिसांच्या पहाऱ्यातून परतणाऱ्या इंदिरा गांधींकडे पाहताना आम्रकुंजांच्या मोकळ्या वातावरणातून दिल्लीच्या राजप्रसादातल्या बंदिवासात निघालेल्या सत्तेच्या गुलामासारख्या मला त्या वाटल्या. शांतिनिकेतनातील माझ्या वास्तव्यात मी बंगाली भाषेशी सलगी जमवीतच होतो, परंतु मुख्य म्हणजे जे दिसेल ते निरुद्देश पाहत होतो, ऐकत होतो, खूप हिंडत होतो. या असल्या कार्यक्रमात सुरुवातीला सलीलची साथ होती, पण तो मुंबईला परत गेल्यानंतरही मला तिथले काही मित्र लाभले होते. त्यांच्याबरोबरही हाच कार्यक्रम चालू असायचा. कालभवनाचे प्राचार्य दिनकर कौशिक हे संगीत आणि चित्रकला या दोहोंचेही प्रेमी. स्वतः उत्तम चित्रकार, मूळचे पुण्याचे, त्यामुळे पान जमले. दिल्लीला ते होते तेव्हा ओझरता परिचय झाला होता. सुंदर आणि सौम्य व्यक्तिमत्वाचे दिनकरदा हे विद्यार्थ्यात अतिशय लोकप्रिय. कलाभवन आणि संगीत भवन हे तर विश्वभारतीचे श्वास निश्वास. एकदा दिनकरदा आणि मी आरोच रस्त्यात गप्पा मारीत उभे होतो. तितक्यात समोरून रिक्षा आली. चांगली भरघोस दाढी वाढलेला, अस्ताव्यस्त केस, तंग जीन्स आणि ढिल्या पण आखूड भायांच्या आणि बुशशर्टापेक्षा जरा लांब गडद निळा तोकडा अंगरखा घातलेला असा एक तरुण रिक्षा हाकीत होता. दिनकरदांना पाहून रिक्षा थांबली. दिनकरदा म्हणाले, थांबा, तुमची एका थोर कलावंताशी ओळख करून देतो. रिक्षावाला उतरला. हे शर्वरी रायचौधरी फार मोठे शिल्पकार आहेत. माझी आणि शर्वरी बाबूंची ही पहिली ओळख. थकलेल्या रिक्षावाल्याला मागे बसवून त्याची रिक्षा चालवीत हा शिल्पकार रतन पल्लवीतल्या आपल्या निवासस्थानी निघाला होता. हेनरी मूरसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिल्पकाराने त्याची शिल्पकृती आग्रहाने मागून घेतली होती. पण शर्वरीच्या वागण्याला त्याच्या यशाची आणि त्याच्या क्षेत्रातल्या लौकिकाची कसलीही बाधा नाही. त्याची आणि माझी ओळख करून देताना दिनकरदांनी सांगितले की शर्वरी बाबूंकडे ध्वनिमुद्रिका आणि संगीताचे ध्वनिमुद्रण केलेल्या टेप्सचा फार मोठा संग्रह आहे. संगीत त्यांची खरी भूक. इटालियन सरकारची शिष्यवृत्ती घेऊन शिल्पकलेच्या अभ्यासासाठी ते इटालीला गेले होते. तिथून युरोपमधले अनेक देश हिंडले. इंग्लंड अमेरिकेतही त्यांच्या शिल्पकलेचे खूप कौतुक झाले. दिनकरदा त्यांचा परिचय करून देत असताना शर्वरीबाबू मोठ्या मिश्किल नजरेने माझ्याकडे पाहत होते. जणू काय दिनकरदा माझी चेष्टा करतायत आणि मला बनवतायत असे सुचवल्यासारखे. मोठ्या मुश्किलीने मी हे पार्सल कलकत्त्याहून इथे आणले. दिनकरदा म्हणाले, पुन्हा भेटूया. म्हणून रिक्षाची पॅडले मारीत शर्वरी रतनपल्लीच्या दिशेला निघून गेला. त्याचा हा रिक्षा ओढायचा शौक किंवा थोडासा चित्रविचित्र पोशाख, दाढीत फूल खोचण्याची स्टाईल हा शांतिनिकेतनातल्या लोकांचा कुतूहलाचा, थट्टेचा, कधीकधी टीकेचा विषय आहे. अर्थात कलावंतांचा तरेवाईकपणा ही काही शांतिनिकेतनाला नवी गोष्ट नाही. तिथल्या रामकिंकर बेज या प्रसिद्ध शिल्पकाराच्या चमत्कारिकपणाचे तर अनेक किस्से आहेत. त्यांच्या हाताच्या शिल्पाचे सामर्थ्य मात्र अचाट आहे. जंगलातला सुंदर शिलाखंड पाहून त्याचे चुंबन घेणारे रामकिंकरदा. शर्वरी मात्र युरोपात राहूनही मद्य धूम्रपानच नव्हे तर चहा कॉफीपासूनही अलिप्त. त्याला मुख्य व्यसन संगीत श्रवणाचे. शर्वरीचा दिनकरदांनी परिचय करून दिला. त्यानंतर बरेच दिवस त्याची आणि माझी पुन्हा भेट झाली नाही. एके दिवशी दुपारी खोलीचे दार वाजले. मी दार उघडून पाहतो तो दारात शर्वरीय चौधरी उभे. दाढीत एक चाफ्याचे फूल खवले होते. बरोबर संगीत भवनातले माझ्या परिचयाचे 2-4 विद्यार्थी. त्याने माझ्याशी एकदम बंगालीतच बोलायला सुरुवात केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला बंगालीखेरीज दुसरी देशी भाषा येत नाही आणि जी परदेशी भाषा येते ती इटालियन. हिंदी बोलतो पण आचाट. एकूणच बंगाल्यांचे हिंदी आचाटच. आपल्या बिराडी मला निमंत्रण देण्यासाठी शर्वरी आला होता. दुपारी 4च्या सुमाराला मी त्याच्या खोलीवर गेलो. आशून आशून म्हणून त्याने स्वागत केले आणि स्वागतपर गीत सुरू करावे
तसा रेकॉर्ड प्लेअर सुरू केला आणि अहो आश्चर्यम, एका क्षणात गोविंदराव टेब्यांनी वाजवलेल्या सोहनीमधल्या प्यारा मेंढा नजर नहीं आवंदा च्या हार्मोनियममधल्या सुरांनी खोली भरून गेली. मी अवाक. शांतिनिकेतनात एका 35च्या घरातल्या तरुण शिल्पकाराच्या खोलीत आमच्या गोविंदरावांची पेटी वाजत होती आणि तो शिल्पकार देखील गुंतवला की नाही जाळ्यात अशा चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होता. किती वर्षांनी मी गोविंदरावांच्या पेटीचे सूर ऐकत होतो आणि अशा अकल्पितपणाने अकल्पित ठिकाणी. त्या क्षणी आमची दोस्ती जमली, कारण त्यानंतर त्याने चक्क बालगंधर्वांची सृजन कसाच सुरू केली. आता जिव्हाळ्याच्या बंधनासाठी आणखी दुसऱ्या कसल्याही उपचाराची आवश्यकता नव्हती. त्या क्षणापासूनच शांतिनिकेतनातच नव्हे तर वर्धमान स्टेशनातून मुंबईला जाणाऱ्या गाडीत मी बसेपर्यंत आम्ही सतत बरोबर होतो. त्याचे अध्यापनाचे आणि माझे अध्ययनाचे तास संपले की अड्डा सुरू. एक रुंदसा दिवाणखाना, एक बेडरूम आणि एक छोटेसे स्वयंपाकघर हे त्याचे बिऱ्हाड. इथे 24 तास विद्यार्थिनींना मुक्तद्वार. खोलीत अखंड टेप रेकॉर्ड प्लेअर वाजत असतो. भिंतीवर शर्वरीच्या काही प्रसिद्ध शिल्पांचे फोटो लावले आहेत. काही फोटोग्राफ्स दारांना नुसतेच अडकवले आहेत. पण जपानी तोकानामासारखा कोपरा आहे. तिथे मात्र फय्याज खा साहेबांचा मैफिलीत गात बसल्याचा एक दुर्मिळ फोटो. त्याच्याजवळच सिद्धेश्वरीबाईंचा, बाजूला मल्लिकार्जुन मनसूर, त्यात आता केसरबाई आणि हिराबाई बडोदेकर एकमेकींना कडकडून भेटतायत असा मी त्याला भेट म्हणून दिलेला फोटो भले मोठे एनलार्जमेंट करून लावला आहे. हे सारे शर्वरीचे देव आणि देवता, टेप रेकॉर्ड आणि डिस्प्लेयर ही पूजेची उपकरणे. शेकडो ध्वनिमुद्रिकांचा संग्रह आहे. केवळ भारतीय संगीतच नव्हे तर युरोपीय आणि जपानी वगैरे आशियाई संगीतही आहे. मी एकदा त्याच्या निर्व्यसनीपणाची चेष्टा केल्यावर म्हणाला, एवढे हे एक व्यसन मला कफल्लक बनवायला पुरेसे आहे. बाकीच्या व्यसनाला पैसा कुठून आणू? आणि शर्वरीचे हे सुरांचे व्यसन खरोखरीच अचाट आहे. माझ्या आयुष्यात मी गाण्याचा शौक करणारी खूप माणसे पाहिली, पण तासभरात ज्याला सुरांची तहान लागते असा हाच. रात्री झोपेतून पाणी प्यायला उठावे तसे हा रेकॉर्ड लावायला उठतो. 2-4 तास गाणी ऐकतो आणि पुन्हा झोपतो. त्याच्याकडे किती जुन्या जुन्या ध्वनिमुद्रिका ऐकायला मिळाल्या. गोहरजान, मलकाजान, मोजुद्दीन खाँ यांच्या ठुमऱ्या, दादरे. बनारसच्या कुण्या काशीबाईंच्या ठुमऱ्या ऐकताना सिद्धेश्वरीचा आवाज फिका वाटला. शिवाय बिजलीसारखा तानेचा सट्टा. 5-5, 6-6 तास हा श्रवणाचा कार्यक्रम चालायचा. पण सांगता मात्र केसरबाईंच्या ध्वनिमुद्रिकांनी. ध्वनिमुद्रिकेतून केसरबाईंचे सूर उमटू लागले की शर्वरी म्हणायचा, आहा की पोरिष्कार शूर. खानदानी संगीतप्रेमी लोकात केसरबाई केरकरांविषयी अत्यंत आदर, पण त्यातला त्यात बंगालात फारच. त्यांचा तो परिष्कार सूर, स्वच्छ साफ याला बंगालीत परिष्कार म्हणतात. विशेषतः पोरिष्कार असा त्याचा उच्चारच स्वच्छतेचे चित्र डोळ्यापुढे आणतो. केसरबाईचे गाणे ऐकून खुद्द रवींद्रनाथांनी अद्भुताचा अनुभव आला असे लिहिले आहे. केसरबाईंच्या त्या जुन्या दुर्मिळ ध्वनिमुद्रिका शर्वरीकडे पुन्हा ऐकायला मिळाल्या. ताण निघाल्यापासून संपेपर्यंत तिच्या आकारात कुठे कमी जास्तपणा नाही. आलापी किंवा तानसूर सुरू होताना श्वास आणि समेत विलीन होतानाचा श्वास याच्या भाल्यात फरक नाही. गाण्यातले गाणे पण सुटायचे नाही. खोटी नजाकत नाही, पण पांडित्याला कुठे वृक्षपणाचा स्पर्शही नाही. ग्रीक शिल्पासारखे स्वरस्थापत्य. निरनिराळ्या गायिकांच्या ध्वनिमुद्रिका ऐकता ऐकता शेवटी केसरबाईंची रेकॉर्ड लागली की सारी तीर्थे हिंडून गंगाकिनारी येऊन तो शुभ्र संत प्रवाह पाहत बसल्यासारखे वाटायचे. तसलाच तो संथ, खोल आणि परिष्कार स्वरप्रवाह. शर्वरीची फार मोठी महत्त्वाकांक्षा त्यांनी मला एकदा बोलून दाखवली. केशरबाईंचा स्टॅच्यू करायला मिळेल का मला एकदा त्यांच्या पायावर नेऊन घाला. आम्ही शर्वरीच्या बिराडाची तर गायनशाळाच करून टाकली होती.
गाण्याच्या अड्ड्यावर जमायला आमंत्रण कशाला? खेड्यात तर कृत्रिम उपचारांची गरजच नसते. शांतिनिकेतन त्या बाबतीत खेड्यासारखीच आहे. गुरुदेवांचा तर असल्या ग्रामीण अनौपचारिकतेविषयी फार आग्रह. त्यांच्या नाटकांच्या तालमींना सगळ्यांना मुक्तद्वार असे. प्राथमिक शाळेतली मुले देखील खुशाल त्यांच्यापाशी जाऊन खाऊ मागितल्यासारखे नूतन गाण मागत असत. गाण्या बजावण्याच्या बैठकीतली ही अनौपचारिकता अजूनही इथे आहे. शर्वरीच्या घरी आता रोज गाणदुग्धांची बैठक भरू लागली. त्याच सुमाराला कलकत्त्याहून कालीपद बाबू पाठक आले होते. 80 वर्षांचा हा म्हातारा सगळ्यात उत्साही निघाला. कलकत्त्याच्या रवींद्र भवनातल्या मैफिलीत त्यांच्याशी ओझरता परिचय झाला होता. आता दोस्तीच जमली. शेकडो बंगाली टप्पे त्यांना याद होते आणि मुक्त मनाने ते कुणालाही शिकवीत. संगीत भवनातल्या मुलामुलींना शिकवण्यासाठी विश्वभारतीने त्यांना बोलावले होते. गेस्ट हाऊसमध्ये माझ्या शेजारच्या खोलीत त्यांचा तळ होता. म्हातारबुवांची सकाळी हाक यायची, देशपांडेदा चहा खाबेन. मग चहा वगैरे खाल्ला की अर्धा पाऊण तास तैलमर्दन करीत बसायचे. वृद्ध गायकांच्या गोष्टी विल्हाळपणा होता आणि इतके वय झाले तरी गाण्याची अतोनात हौस होती. बुधवारची सुट्टी आली की कलकत्त्याला जायचे. मी थट्टेने म्हटले, काय कालीपद बाबू, कलकत्त्यात कोण वाट पाहत बसते? तिथे मुलं आहेत माझी. किती मुलं आपल्याला? कोणी मोजली आहेत? मिश्किलपणाने म्हातारा म्हणाला. मग मला कळले की कालीपद बाबू एकटेच होते. ही मुले त्यांच्या गल्लीतली. म्हाताऱ्याची पोरात दोस्ती. त्यांना खाऊ घेऊन जाई. आमच्या मैफिलीत कालीपद बाबूच सगळ्यात तरुण होते. पिकॅसो स्वतःचे वय आज गेली 50 वर्षे 30 आहे म्हणून सांगतो. कालीपद बाबूही असे चिरंतन दिशेतले होते. आमची ती मैफिल केवळ आंतरप्रांतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय असायची. शर्वरीच्या घराशेजारी ब्रिजेंद्रसिंग राहायचे. केवळ वेश्यामुळे सीख, एरवी संपूर्ण बंगाली. गाण्याचे अतोनात शौकीन. त्यांचे मेहुणे डॉक्टर वाजपेयी, उत्तम संस्कृतज्ञ, युरोपीय भाषा पंडित, शांतिनिकेतनातल्या हिंदी भवनातले मुख्य प्राध्यापक. ते देखील आमच्या गाण्याच्या अड्ड्यावर असायचे. लोरिया नावाचा एक इटालियन तरुण, एक जपानी तरुणी, थायलंडमधली काही मुले आणि मुली, जॉर्ज नावाचा केरळातला एक कलंदरासारखा वागणारा चित्रकार तरुण, शिवाय मग कितीतरी बंगाली तरुण तरुणी, मंटू बाबू, रेंटू बाबू, वजलवारजींसारखे बुजुर्ग. असा हा चित्रविचित्र अड्डा होता. गाण्याच्या प्रेमाने जमणारी एक मिनी विश्वभारतीच होती. हळूहळू आमचा हा मेळ आज इथे उद्या तिथे असा हिंडू लागला. कितीतरी नव्या ओळखी होत होत्या. रात्री 11-11:30 वाजताही दार ठोठवले जाई. खोलीत दिवा दिसला, आलो म्हणत एखादा श्यामोलदा, निलोदा किंवा असाच कोणीतरी दा मुक्काम ठोकायचा. किंवा खोलीत काय बसता, चला बाहेर म्हणून बाहेर खेचून न्यायचा. तिथे मोकळ्या माळावर अड्डा जमलेला असे. मग कोणीतरी गाणे सुरू करायचा. त्यातून आता मोकळ्या हवेत जायची अधिक ओढ वाटत होती. कारण पौषाची थंडी संपली होती. माघ सरता झाला होता आणि वसंताची खबर घेऊन दक्षिण वायू आला होता. ह्या मलयानिलाविषयी आजवर संस्कृत वाङ्मयातून नुसते वाचत होतो. पण हिमालयाकडून येणारा तो हाडात जाऊन रुतणारा उत्तर वारा आणि दक्षिणेकडून बंगालपर्यंत नवतान आणि नवप्राण घेऊन येणारा दक्षिण वायू यांची प्रत्यक्ष गाठभेट शांतिनिकेतनातच झाली. तिथल्या खुल्या मैदानात, त्या मित्रपरिवारात गप्पा गोष्टीही करीत गुरुदेवांनी रचलेली ओखो दख्खिन हावा पथिक हावा, दोदुल दोलाय दाव दुलिये सारखी गीते ऐकताना अंगावरून त्या गीतातल्या सुरासारखीच दक्षिण मारुतीची ती झुळूक जायची आणि मनात एकच विचार येई, बाई ग किती उशिरा भेटलीस. असे हे पुलंचे लेखन वाचताना किती वेळ निघून जातो तेच कळत नाही. मन अगदी त्या ठिकाणच्या प्रसंगात रमून जाते. वेळेचे भानच उरत नाही. आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील भागात असेच एक सुंदर वर्णन ऐकण्यासाठी भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.